त्या टाळी झाली पाहिजे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन ग बाबा तुकोबरायांनी इथं स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे मागचं सगळं बघून आलोय आणि आम्हाला कळालंय त्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. एक बोलू का वारकरी बाबा इकडे पाच सगळे जण. ज्या वेळेला वैराग्याच्या भाषेवरती महाराज एखादा कोणीतरी व्यक्ती जातो त्याच वेळेला त्याच्याकडं हा शब्द प्रयोग करायचं धाडस होत असतं. ज्या अर्थी तुकोबराय इथं समाजाला नाकारतात आणि संतांना आपलं म्हणतात. नाही कळलं तुम्हाला? समाजाच्या विरोधात जाणं चांगलं नाही. लक्षात राहू द्या. पुरुष वर्ग महिला वर्ग ऐका, समाजाच्या विरोधामध्ये जायचंय आणि संतांना मोठे पण द्यायचंय. हे महाराजांचं तसं पहिलं तर धाडस असेल. पण हे धाडस करत असताना महाराजांना माहितीये समाजाला बाजूला ठेवत असताना मीच बाजूला ठेवलं. तुकोबराय म्हणजे असं काहीच नाहीये. मग ऐका, आता रामायणामध्ये प्रसंग घडला जो इथं बसलेल्या प्रत्येकाला माहितीये. रामाला 14 वर्षाचा वनवास जाहीर झाला. किती वर्षाचा? 14 वर्षाचा वनवास जाहीर झाला. अर्थात बोलिले वाल्मिक कैसेची गरिबी वर्तुनी दागिनं नामा म्हणे. जसं लिहून ठेवलं होतं तसं रामाला वागायचं होतं. हे बरोबर आहे का? इकडे फार गरीब बाबा. जसं लिहून ठेवलं तसं रामाला वागायचं होतं. पण उद्या रामाला वनवासाला जायचंय आणि राजा दशरथांना आदल्या दिवशी वसिष्ठांना विचारायला सुरुवात केली. वसिष्ठांना विचारलं म्हणजे वसिष्ठजी कैकेयीला वचन मी दिलं. पुढे दिलं कैकेयीला वचन मी दिलंय आणि मला असं वाटतं की माझा राम वनवासाला जाऊ नये. नीट आहे का? मला असं वाटतं माझा राम वनवासाला जाऊ नये. बरं ठीक आहे, जरी मी कैकेयीचं वचन नाही जरी पाळलं तरी सुद्धा ती माझ्यावरती नाराज होईल त्याच्यामध्ये रामाचा कुठलाच रोल नाहीये. नीट आहे का? हे राजा दशरथाचे शब्द आहेत वसिष्ठांकरता. कृष्ण दादा कदाचित हे तुम्ही ऐकलं नसेल पण आता सर्वांनी ऐकून घ्या. असं म्हणतात राजा दशरथ वसिष्ठांना सांगतात ते म्हणजे जरी एकटी कैकेयी आयुष्यभर माझ्याशी बोलली नाही तरी मला काहीच फरक पडत नाही. कारण माझ्याकडे एक राणी नाही, माझ्याकडे 3 राणी. किती? 3 राणी. कारण माझ्याकडे कौशल्य आहे, माझ्याकडे सुमित्रा आहे. जरी कैकेयी माझ्या बरोबर नाही बोलली आयुष्यभर तिनं स्वतःला कालकोठडीमध्ये ठेवलं तरी माझी काहीच हरकत नाहीये. पण माझ्या लेकराला मला वनवासाला पाठवायचं नाहीये. ठीक आहे का? माझ्या लेकराला मला वनवासाला जाताना बघायचं नाही. अरे ज्या डोक्यामध्ये राजगादीचा मुकुट पाहिजे होता त्या डोक्यामध्ये जर जटा बांधायला लागत असते तर एक बाप ते कधीच बघू शकत नाही. त्यापेक्षा मी त्या कैकेयीचा त्याग करणं जास्त चांगलं स्वीकार. नीट आहे का? हे शब्द प्रयोग ज्या वेळेला राजा दशरथाचे चालू होते त्यावेळेला राजा दशरथ वसिष्ठांना विचारत होता, वसिष्ठजी तुमच्या सगळ्या ग्रंथांमध्ये कुठेतरी याच्याकरता न्याय शोधा की माझ्या रामाचा वनवास चुकला पाहिजे. ऐका ना, हे सगळं काही भगवान प्रभू रामचंद्र ऐकत होते आणि रामानं त्यावेळेला वसिष्ठांना विचारलं, गुरुवर्यांना विचारलं. म्हणजे गुरुवर्य काय झालं तेवढं तुम्ही सांगू शकता का? राजा दशरथ रागामध्ये असलेल्या राजा दशरथाने उत्तर दिलं आणि सांगितलं म्हणजे रामा 2 मोठी माणसं बोलताना लहान यांना मध्ये तोंड घालू नये एवढं सुद्धा तुला कोणी शिकवलं का नाही? ऐकायला कोणी सगळे 2 मोठी माणसं बोलताना लहान यानामध्ये तोंड घालू नये एवढं तुला कोणी शिकवलं का नाही? रामानं सांगितलं बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. 2 मोठी माणसं बोलताना लहान यानामध्ये तोंड घालू नये हे मला सुद्धा कळतंय. पण बाबा चर्चा तुम्ही रामाविषयी करताय म्हणून मला वाटतं मी मध्ये बोललं पाहिजे. तुम्ही माझ्या वनवासाचं बोलताय म्हणून मी मध्ये बोलतोय. आणि तसंही बाबा तुमची काय अडचणी मला एकदा सांगा बरं. मी वनवासाला चाललोय, कैकेयीनं मला वनवास दिलाय आणि तो वनवास मी स्वीकारलाय. मग तुमची अडचण काय तेवढं मला कळलं पाहिजे. ऐकलं नसेल कदाचित तुम्ही पण ऐका. राजा दशरथानं विचारायला सुरुवात केली. राजा दशरथाच्या डोळ्यात पाणी आलं आणि भाऊक झालेला दशरथ आता रामाला विचारतोय, रामा अरे तू ज्या दिशेनं निघालाय अरे त्या दिशेनं जात असताना तुला 14 दिवसाचा प्रवास नाही करायचा, तुला 14 महिन्याचा प्रवास नाही करायचा, मग तुला 14 वर्षाचा वनवास करायचा. ऐक रामा काय वाटतं तुला? अरे बोलता वाटे सोपे, हे बोलायला सोपं वाटतं पण आई तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी पण रणभूमी दृष्टी न पडे तो डोळ्यासमोर आल्याच्या नंतर किती कठीण आहे हे तुला कळणार नाही रामा. अरे आई अरे ज्या पायामध्ये आता गुळगुळीत माती पाहिजे होती ते पाय काट्या कुट्याच्या रस्त्यावरती तुझे जाणारे हा दशरथ ते कसं काय सहन करू शकतो? राजा हे रामा आई अरे तुला वाटेमध्ये मोठ्या मोठ्या शिळा भेटतील, त्या शिळांना तू कसा सामोरं जाशील हा एका बापाचा प्रश्न आहे. रामा दे उत्तर, काय करशील तू? रामा तू म्हणतोस बाप म्हणून या ठिकाणी मला तुला विचारायचंय अरे तू ज्या जंगलामध्ये निघालाय ना तिथं माणसं राहत नाही, मग तिथं जंगली गिधाडं राहतात, तिथं जंगली हिंस्र श्वापद राहतात. अरे तुझ्या कवड्या कातड्याकडे पाहून तुटून पडतील रामा तुझ्यावरती ते. कदाचित ते तुझा या ठिकाणी वध करायला मागं पुढे पाहणार नाही रामा.
पटकन सांग या ठिकाणी तू त्यांना कसं काय सामोरं जाशील. ऐक रामा, मला तुझ्याकडनं उत्तर पाहिजे. मोठ्या मोठ्या नद्या वाटेमध्ये येतील आणि त्या वाटेवरच्या नद्यांमधनं तू प्रवास कसा करशील रामा, दे पटकन उत्तर. अरे तू निघालाय त्या वनवासामध्ये, पण 12 वर्ष ऋतू तुझ्याच बाजूला असेल असं तू समजू नको. 10 दिवस सिलेंडर नाही. विचार बायाला काय चाललंय. बरोबर आहे ना बाबा? किती हाल चालले ते आमचं आम्हाला माहिती. आणि रामा तू निघालाय तिथं काय तुला 12 महिने तुझ्या बाजूने सीझन दिसणार आहे का? मध्येच नोटबंदी होऊ शकते, मध्येच कोरोना पण येऊ शकतो, नाही कळलं तुम्हाला? आणि असं एखादं युद्ध होऊ शकतं रामा, तू काहीच इमॅजिन करू शकत नाही. कारण ते 14 वर्षाचं आहे. कारण संगीताताई हे 10 वर्षामध्ये जर एवढं बघते तर रामा 14 वर्षात तुला काय काय बघावं लागेल. ऐक रामा, तू कशालाच नाकारू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं मध्ये जर एवढे अडचणी येणार असतील रामा तर तू वनवासाला जाऊ नये असं माझं मत आहे. ऐका ना, रामानं सांगितलं बाबा तुमचं बोलून झालं का? हो म्हटले झालं, पण तुझ्याकडे आता 10 मिनिटं बाकी आहे. माझं बोलून झालंय पण तुझ्याकडे आता 10 मिनिटं आहे. रामा बोलून घे पटापटा बाबा, उत्तर देऊन टाक म्हणजे मोकळे करायचा येईल या लोकांना. ऐका, उत्तर द्यायला रामानं सुरुवात केली. आणि राम म्हटला बाबा तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण मला असं वाटतं बाबा तुम्ही म्हणता गुळगुळीत माती माझ्या पायाला लागायला पाहिजे होती. इथं काट्या कोट्याचा रस्ता मला तुडवत जायचंय. पण बाबा तुम्ही हे का विसरता? कोणीतरी एखादा सुग्रीवाणी वाली त्या काट्या कुट्याच्या रस्त्यामध्ये सुद्धा माझी वाट पाहत असेल. बाबा तुम्हीच आता मला म्हटलात ना की कदाचित या वाटेमध्ये मोठ्या मोठ्या शेळा भेटतील, पण बाबा तुम्ही हे का विसरता? कोणीतरी एखादी अहिल्या माझ्याकरता सुद्धा तिथं वाट बघायला थांबली असेल. बाबा तुम्हीच आता मला म्हणताय त्या जंगलामध्ये हिंस्र श्वापद जंगली गिधाडं राहत असतील, पण तुम्ही हे का विसरता? कुणीतरी एखादा जटायू उद्धारा करता या रामाची वाट पाहत असेल. बाबा तुम्हीच म्हणताना की त्या जंगलामध्ये जात असताना कदाचित मोठे मोठे नद्या नाले येतील, पण तुम्ही हे का विसरता? बाबा कोणीतरी एखादा केवट माझ्याकरता सुद्धा होडी घेऊन तयार असेल. बाबा तुम्ही हे का विसरता की त्या जंगलामध्ये 12 महिने 12 वर्ष ऋतू माझ्या बाजूने नसेल हे तुमचं मत आहे, पण लहानपणापासून माझ्याकरता गोळ गोळ करणारी शबरी बाबा तुम्ही का विसरता? तुमच्या करता नाही, पण मला वाटतं बाबा मी त्यांच्या करता तरी वनवासाला गेलं पाहिजे. एक बोलू का वाटतरी बाबा? ऐका, राजा दशरथाला काही सुचेना. राजा दशरथ म्हटला बाबा रामा ही उत्तरं दिली की मला पटली रे, पण तरी सुद्धा अजूनही तू अयोध्येला विचार. अयोध्येमध्ये काही काही पडली तर कोणाला वाटणार नाही की तू वनवासाला गेला पाहिजे. आता तुमच्या भाषेत सांगते ऐका. राजा दशरथानं सांगितलं रामा आपण एक काम करूया, गावामध्ये इलेक्शन लावूया. नाही कळलं तुम्हाला? गावात इलेक्शन ठेवूया. माझी खात्री आहे रामा कैकईला फक्त तिच्या एकटीच मत पडणार आहे, बाकी रामा सगळी मतं तुझ्याच बाजूला राहणार आहे. रामा सगळ्या अयोध्येला वाटतं काय तर तू वनवासाला जाऊ नये आणि म्हणून रामा तू वनवासाला टाळावं असं माझं मत आहे. रामानं उत्तर दिलं आणि सांगितलं बाबा कधी कधी लोकांपेक्षा महत्व हे तत्वांना द्यावं लागतं, कधी कधी लोकांपेक्षा महत्व हे नीतीला द्यावं लागतं, कधी कधी लोकांपेक्षा महत्व हे स्वतःच्या असलेल्या कर्माला द्यावं लागतं. म्हणून तर कदाचित ज्ञानोबा म्हणते आपण बाबा 11 वाजले माझी वेळ संपलेली. पण ऐका एकच जाता जाता वाक्य सांगते, मांगो उसी से जो देता है खुशी से और कहो उसी से जो कधी ना कही किसी से. आयुष्यामध्ये काही बोलायचं असेल ना तर ते त्या व्यक्तीसोबत बोल तर जो दुसऱ्याला कधी आपलं काही सांगणार नाही. मी बोलते इकडे 5 वेळा ऐका. परमपूज्य डोंगरेजी बाबांच्या भागवतामधलं वाक्य. डोंगरेजी बाबा म्हणायचे जब आप अकेले रहते हो तो मेरे गोविंद से बात किया करो और जब लोगों के बीच आए तो मेरे गोविंद की बात किया करो. लोकांमध्ये आलं तर देवाविषयी बोलता आलं पाहिजे आणि देवासोबत असलं तर देवाचंच बोलता आलं पाहिजे. आपलं दुःख भगवंताला सोडून संतांना सोडून करता बाबा दुसऱ्या कधीच कोणाला माणसाला कधी सांगू नये. तुकोबरायांनी सांगितलं देवा
आयुष्यामध्ये आघात काही कमी पाहिले का रे? 13 वर्ष अनाथ झालो, आई गेली, बाप गेला, पुढे गेल्यानंतर लाडका मुलगा संतोबा गेला, मोठ्या भावाची पत्नी गेली, मोठा भाऊ सावजी विरक्त होऊन निघून गेला, प्रपंचाची सगळी जबाबदारी माझ्यावरती पडली, मोठ्या भावाच्या पत्नीला डोळ्या दिसत जाताना पाहावं लागलं आणि एवढी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर माझा आता या समाजातल्या लोकांवरती विश्वास नाही आणि म्हणून तुकोबराय या थोडं धाडसानं बोलतात ते मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावरती कृपा करू शकता. आता राहिलंच काय वाईट व्हायचं, त्याच्यापेक्षा आणखी काही वाईट असेल असं या ठिकाणी मला वाटत नाही. महाराजांची भाषा आहे पण एक बोलेल मी तुम्हाला, ऐका. सगळं काही झाल्याच्या नंतर सुद्धा तुकोबराय यांची भाषा आहे, बरे झाले देवा आणि बरे या दुष्काळे पिळालेले. वैकुंठवासी काकस्मरणीय गुरुनाम गुरु जगन्नाथ अण्णा पवारांच्या कीर्तनात अण्णा नेहमी म्हणायचे, बरे झाले देवा निघाले दिवाळी. हे म्हणण्याचं धाडस तुकोबराया सोडून कुणीच केलं नाही पाहिजे, कुणीच नाही केलं पाहिजे. हे फक्त महाराजांनीच करू जाणं बाबा. अहो इथे या ठिकाणी थोडं प्रपंचामध्ये नुकसान झालं तर रडणारी तुम्ही आम्ही सगळी माणसं आणि काय महाराजांची भक्ती आहे. आज सगळे झालं तरी बरं झालं म्हणायचं, थोडं काही आपल्या बाजूनं नाही झालं तरी महाराजांनी रुसून बसावं, रागवावं. प्रत्येकाला प्रसंग माहिती आहे. ऐका, तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला बाबा देऊ आणि आळंदी जवळ आहे, त्यामुळे तुकोबा ज्ञानोबा आपल्याला फार जवळचे वाटतात. मला एकच प्रसंग तुम्हाला आता शेवटचा सांगायचा आहे. एकच दिवशी पाटलाकडे काम करायला गेलेले तुकोबराया अंगा खांद्यावरती पाखरं बसले, भजन चाललंय महाराजांचं आणि ज्या वेळेला सगळी पाखरं बसली महाराजांना समाधान वाटलं, चला गड्या आपली भक्ती एवढी पराकोटीला गेली की पाखरांना सुद्धा आपलं गाणं आवडू लागलं, पाखरांना सुद्धा आपलं भजन आवडू लागलं. महाराजांना अंतःकरणापासून ते समाधान झालं. पण कृष्णादादा ज्या वेळेला समाधी म्हणतं माहेर महाराज आले, ज्या वेळेला भजन संपलं आणि महाराज जर असे हल्ले, तेवढ्यामध्ये सगळी पाखरं उडून गेली. नीट ऐका, सगळी पाखरं उडून गेली आणि जशी पाखरं उडून गेली महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी चालू झालं. महाराज विश्वाच्या मालकाला म्हटले, देवा माझ्यामुळे जर पाखरांना त्रास होत असेल आणि मला घाबरून जर पाखरं उडून जात असतील तर माझी भक्ती अजून परिपक्व झालेली नाहीये, समजून जा देवा, अजून मी तिथपर्यंत पोहोचलेलो नाहीये. ऐका, परत तुकोबरायांनी प्रयत्न करावा, पण आत्ताचा प्रयत्न कोणी शेतामध्ये नव्हता, आत्ताचा प्रयत्न चालू झाला तो भावनाथाच्या डोंगरावरती चालू झाला. 15 दिवसाचा अनुष्ठान आहे. नीट ऐका, या 15 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये विश्वाच्या मालकाला तुकोबरायांची दया यावी आणि 8 दिवस सापाच्या रूपामध्ये देवानं दर्शन द्यावं तुकोबरायांना. रोज तिथं सापाच्या रूपामध्ये देव येतात, ते तुकोबराया डोळ्यानं पाहतात ते. पण तुकोबरायांनी एकदा जाब विचारला आणि सांगितलं, काय रे देवा, माझ्यापर्यंत येण्याकरता आणि मला दर्शन देण्याकरता तुला हे रूप धारण करावं असं वाटलं का? सापाच्या रूपामध्ये येऊन मला दर्शन द्यायचं असेल तर मला नाही भेटला तरी सुद्धा चालेल, कारण मी ज्या देवाचं ध्यान करतोय ते ध्यान म्हणजे सुंदर, ते मी त्याचं ध्यान करतोय ते समचरण दृष्टी विटेवरी. मी विटेवरच्या मालकाचं ध्यान केलंय, त्या सापाचं ध्यान केलेलं नाही. नीट म्हटले आत्ताच्या आता इथून नाही मला भेटला तरी सुद्धा चालेल. तोपर्यंत सगळ्या देहूमध्ये तुकोबरायांचा शोध चाललेला आहे. कान्होबा महाराजांचे बंधू, ऐका, महाराजांना कोणीतरी सांगितलं कान्होबांना की तुकोबा भामनाथाच्या डोंगराच्या दिशेनं गेलेले आहेत. तरी बाबा भामनाथाच्या दिशेनं कान्होबा निघाले आणि इकडे मात्र तुकोबराया भगवंताला सांगतात, तुला जर मला दर्शन द्यायचं असेल तर त्या रूपामध्ये जे रूप मी अभंगामध्ये लिहिलंय, जे रूप मी पंढरपूरला विटेवरती पाहिलंय, जर ते रूप मला दाखवलं तर तुकोबा तुझ्या पाया पडेल, नाही तर अशा किती सापाच्या रूपात ये मी तुझं दर्शन घेणार कधीच नाही. ऐका, कान्होबानं भामनाथाच्या तिथे यावं आणि तेवढ्यामध्ये चतुर्भुज रूप विश्वाच्या मालकानं तुकोबरायांना दाखवावं. ते रूप पाहिल्याच्या नंतर तुकोबरायांच्या डोळ्यामध्ये अश्रू चालू झाले. महाराजांनी सांगितलं, बास झालं देवा, आयुष्याचं सार्थक झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया. अरे तू माझ्याकरता या रूपामध्ये आला, याच्यापेक्षा अजून माझं भाग्य काय असलं पाहिजे. ऐका ना वारकरी बाबा, तेवढ्यामध्ये कान्होबा तिथं पोहोचले आणि तुकोबाची भगवंताची भेट कान्होबानं सुद्धा आपल्या डोळ्यानं पाहिली. पण जशी भेट पाहिली त्यावेळेला कान्होबाचे डोळे भरून आले. अरे कंठी प्रेम दाटे नैनी नीर होते हृदयी प्रगटे राम रूप. कान्होबाचे डोळे भरून आले आणि कान्होबानं विश्वाच्या मालकाकडे पाहिलं, तोंडामधनं शब्द बाहेर पडले. हे सगळं चरित्र महिपती बाबांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. कधीतरी तुम्हाला वाटलं तर जाऊन तपासा. ऐका, शब्द बाहेर पडले कान्होबाचे आणि कान्होबानं विश्वाच्या मालकाकडे पाहून सांगितलं, आयुष्यामध्ये कोणती संपत्ती कमावली का नाही हे मला माहित नाही, पण आजपर्यंतच्या सगळ्या संपत्तीमध्ये तुकोबरायांसारखा भाऊ कमवला तर ज्याच्यामुळे आयुष्यामध्ये विश्वाच्या मालकाचं दर्शन मला झालं. एकच म्हणजे
विश्वाचा माल बिना सायासह तुम्हाला मिळू शकतो हो. फक्त तुकोबाऱ्यांसारखा एखादा भाऊ तुम्हाला सापडला पाहिजे. बोलेन मी तुमच्याशी. अरे तसा एखादा भाऊ असेल तर कृपा होण्याकरता काय वेळ लागणार आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन